इसापनीतीच्या त्या रहस्यमय प्रवासाचा 6वा दिवस उजाडला होता। आजोबा आणि नातू काल सिंह आणि उंदराची गोष्ट ऐकून उंच डोंगराच्या गुहेतून बाहेर आले आणि एका विशाल मोकळ्या मैदानाकडे चालत होते। सकाळची हवा डोंगरावरील थंडगार शांतता सोडून आता मैदानावरील मोकळी वाहणारी होती। नातवाच्या हातातलं इसापनीतीचं पुस्तक आज पांढऱ्या शुभ्र प्रकाशाने चमकत होतं, जणू ते सत्य आणि विश्वास याबद्दल काहीतरी सांगू इच्छित होतं। त्यांचे डोळे नकाशावर खेळले होते। आजचा ठिपका त्यांच्या अगदी समोर असणाऱ्या त्या रिकाम्या मैदानावर तळपत होता। त्या ठिकाणाचं नाव होतं विश्वासघातकी मैदान। आजोबा बघा, हे मैदान किती मोठं आणि शांत आहे। इथे तर ना झाडं आहेत ना गुहा। इतक्या मोकळ्या जागेत काय रहस्य दडलं असेल? आजोबांनी खोल श्वास घेतला आणि आजूबाजूला पाहिलं। त्यांचा चेहरा गंभीर झाला। बाळा, मोकळ्या जागेत दडलेलं रहस्य सर्वात मोठं असतं, कारण इथे शब्दांना आणि बोलण्याला कोणतीही सीमा नसते। इथे शब्दांचा वापर कसा करायचा हे शिकायचं आहे आपल्याला। त्यांच्या संवादातून मैदानात अचानक दूरवरून एक रडण्याचा आणि धावपळीचा आवाज येऊ लागला, जो लगेच शांत झाला। नातू गडबडून आजोबांना विचारू लागला, आजोबा हे काय होतं? असं वाटलं कुणीतरी मदतीसाठी ओरडलं आणि मग लगेच शांत झालं। हा, हीच ती जागा जिथे एक मेंढपाळ मुलगा विश्वास नावाच्या नाजूक धाग्याशी खेळला। चल बाळा, तुला एक गोष्ट सांगतो। नातू उत्सुकतेने पुस्तक उघडतो। त्यातून निघणाऱ्या स्वच्छ पांढऱ्या प्रकाशात मैदानावरील गवत चमकू लागते आणि दोघं हळूहळू त्या पुस्तकातल्या एका खेडेगावात ओढले जातात। वेळ बदलली होती। एका छोट्या खेडेगावाच्या कडेला हेच मैदान होतं। गावातील एक तरुण मेंढपाळ मुलगा रोज आपल्या मेंढ्या घेऊन याच मैदानात चरायला यायचा। त्याच्यावर गावातल्या लोकांचा विश्वास होता की तो त्याच्या मेंढ्या आणि गावाची सुरक्षितता सांभाळेल। त्या मेंढपाळ मुलाला एका मोठ्या झाडाखाली बसून दिवसभर मेंढ्यांकडे बघण्याचा कंटाळा आला होता। त्याला एक खोडकर कल्पना सुचली। किती कंटाळा आलाय, रोज रोज तेच काम, थोडी मज्जा केली पाहिजे। त्याने जोरात ओरडून खोटा धोका असल्याचं नाटक केलं। त्याचा आवाज संपूर्ण गावात घुमला, वाचवा वाचवा, लांडगा आला, लांडगा आला। मुलाचा ओरडणं ऐकून गावातले लोक घाबरले। त्यांच्या मनात भीती आणि काळजी निर्माण झाली। प्रत्येकाच्या मनात मुलाचा आणि मेंढ्यांचा विचार आला। चला लवकर त्या मुलाला आणि मेंढ्यांना वाचवूयात। गावकरी त्यांच्या कुऱ्हाडी काठ्या लिहून धावत मैदानावर पोचले। तिथे गेल्यावर त्यांनी पाहिलं की मेंढपाळ मुलगा हसत हसत झाडाखाली बसलेला आहे आणि लांडगा कुठेच नाही। तुम्ही सगळे माझ्या एका आवाजावर धावत आलात, किती मज्जा आली। अरे वेड्या मुला, तू खोटं बोलून आम्हाला त्रास दिलास, असं पुन्हा करू नकोस। गावकरी रागाने वैतागून परत गेले। पण दुसऱ्याच दिवशी मुलाला पुन्हा कंटाळा आला। त्याने तोच खेळ खेळायचं ठरवलं। लांडगा लांडगा आला, लांडगा आला रे आला, यावेळी खरंच आला। काही गावकरी पुन्हा धावले, पण जेव्हा त्यांना पुन्हा तो मुलगा हसताना दिसला तेव्हा त्यांच्या मनात मुलाविषयीचा आदर कमी झाला। यावेळेस गावकरी त्याला काही न बोलता फक्त डोळे वटारून परत गेले। तिसऱ्या दिवशी काय झाले, अचानक मेंढ्यांच्या कळपात खरोखरच एक भुकेला हिंस्र लांडगा आला। तो हळूहळू चालत मेंढ्यांकडे येत होता। आणि अचानक त्याला बघून मेंढपाळ मुलाची बोबडीच वळाली। घाबरून मुलाने पूर्ण शक्तीनिशी मदतीसाठी ओरडायला सुरुवात केली। त्याच्या आवाजात यावेळेस भीती आणि सत्य होतं। लांडगा लांडगा आला, लांडगा आला रे आला, यावेळी खरंच आला। वाचवा वाचवा, यावेळी खरंच लांडगा आलाय, माझ्यावर विश्वास ठेवा। गावातल्या लोकांनी मुलाचा आवाज ऐकला, पण कालच्या खोट्या नाटकामुळे त्यांनी एक दुसऱ्याकडे पाहिले आणि मान हलवली। त्यांना वाटलं की हा पुन्हा त्याची खोडकर मजा करत आहे। सोडा त्याला, तो रोज असंच खोटं बोलतो। कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही, कारण त्यांनी त्याच्या शब्दांवरचा विश्वास गमावला होता। लांडग्याने अनेक मेंढ्यांना मारले आणि घेऊन गेला। अंधार होईपर्यंत रडून मेंढपाळ मुलगा गावात परत आला। गावात एका वयस्कर माणसाने त्याला पाहिलं आणि जवळ येऊन शांतपणे विचारलं, बाळा, आज तू खरं ओरडला होतास, पण तुझ्यावर कोणीच का विश्वास ठेवला नाही? लक्षात ठेव, खोटं बोलणाऱ्याला कोणीही मदत करत नाही। खोटं हे एक विष आहे जे तुमच्या शब्दांवरचा लोकांचा विश्वास मारून टाकतं। गोष्टीच्या पुस्तकातून आजोबा आणि नातू बाहेर आले होते। मैदानात आता एक खोल शांतता होती, पण मुलाचा रडण्याचा भास अजूनही जाणवत होता। नातू विचारमग्न होऊन उभा होता। नातू विचार करत म्हणाला, आजोबा, म्हणजे वाईट हे झालं नाही की लांडगा आला, तर वाईट हे झालं की तो खरं बोलत असतानाही त्याच्या शब्दाला काही किंमत राहिली नाही। अगदी बरोबर बाळा, खोटं बोलल्याने तुम्ही काही क्षण मजा करू शकता, पण तुम्ही कायमस्वरूपी गमावता तो म्हणजे लोकांचा तुमच्यावरचा विश्वास। एका खोट्यामुळे तुमचे 100 खरे बोलणेही खोटं वाटू लागतात। म्हणून शब्द जपून वापरावेत, कारण शब्दात शक्तीपेक्षा जास्त असते विश्वासार्हता। मी आजपासून कधीही गंमत म्हणून खोटं बोलणार नाही। आजोबांनी त्याला शाब्बासकी दिली आणि त्याचा आत्मा
आत्मविश्वास वाढवत म्हणाले, तू कशाचीही सुरुवात कर, पण तुझ्या शब्दांना नेहमी तुझ्या हृदयाच्या सत्याचा आधार दे, कारण विश्वास जपला की जग तुमच्या मदतीला नेहमी धावून येतं. मेंढपाळ मुलगा आणि लांडग्याची गोष्ट सांगून आजोबा आणि नातू पुढच्या प्रवासाला निघाले. अशा रीतीने त्यांचा प्रवासाचा 6वा दिवस संपला. शब्दांचा सन्मान आणि विश्वास जपायला हवा हे त्यांना समजलं. नातू आणि आजोबा नकाशाच्या आधारावर चालत होते आणि तेवढ्यात पुढचा ठिपका उजळला. तिथे दिसत होतं एक सुकलेली विहीर, जिथे बुद्धी आणि युक्तीचा खरा उपयोग होणार होता. कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट ते आम्हाला नक्की कळवा. आजोबा आणि नातवाच्या ह्या प्रवासात तुम्ही सुद्धा रोज सामील व्हा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. आजोबांची गोष्ट लगेच बघण्यासाठी आजोबांच्या गोष्टी ह्या YouTube चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करून Instagram वर फॉलो सुद्धा नक्की करा आणि भेटा आम्हाला उद्याच्या गोष्टीत.